Welcome to Impress. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, भरपूर जणांचे मला मेसेज आले की भाव सिनेमॅटिकवर एक व्हिडिओ बनव फायनली. ओके, तर फायनली एक ट्युटोरियल घेऊन आले मित्रांनो. व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला मित्रांनो. सर्वांनी या टाईपमध्ये बनवण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप कन्सेप्ट सांगणार मित्रांनो, या कशापणे मी हा व्हिडिओ बनवला आहे. ओके, तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिले तुम्हाला स्टार्टिंगला क्रोममध्ये आहे मित्रांनो. क्रोममध्ये आल्यानंतर तुम्हाला वरती सर्च करायचे प्लेस्ट टेक्स्ट म्हणून. ओके, तर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं वरती एक हिंदी एक लँग्वेज आहे बघा मित्रांनो. त्या लँग्वेज क्लिक करून तुम्ही लँग्वेज तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता, हिंदी किंवा मराठी किंवा इंग्लिश. ओके, तर हिंदी आपण मी सिलेक्ट केली. इथं बघू शकता, यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन बघायला भेटतील. ओके, तर आपण 16 वाईस इथे सिलेक्ट केलं आहे. इथं तुम्ही काही पण टाईप करू शकता, तुम्हाला जे नाव हवं आहे. ओके, त्याच्यानंतर इथं खाली प्लेवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही ते ऐकू शकता. आणि त्यानंतर खाली त्या शेजारी तुम्हाला डाउनलोडचं ऐकून येईल. तर यापण तुम्ही ते सॉन्ग इथं व्हिडिओ क्रिएट करून घ्या. ओके, तर क्रिएट केल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला आपण जो सिनेमॅटिक टाईपचा जो व्हिडिओ तुम्हाला मी सांगणार कशा तुम्ही बनवू शकता. तो सिनेमॅटिक आपण जो कॅपकटर बनवणार. ओके, तर पहिले तुम्हाला सुपर VPN नावाचं VPN पहिले तुम्ही कनेक्ट करून घ्या. त्यानंतर कॅपकट नावाचं ॲप्लिकेशन ओपन करून टाका. तर कॅपकटला ओपन केला तर कॅपकटचा इंटरफेस तुम्हाला अशापणे शो होऊन जाईल मित्रांनो. आता इथं न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा. मी पहिले एक क्लिप घेतो व्हिडिओची. ओके, तुमची जी क्लिप असेल मित्रांनो, ती क्लिप पहिले तुम्ही हा व्हिडिओ समजून घ्या कशा मी बनवला आहे. ओके, काय विषय नाही. मी ती क्लिप इथे ॲड करून घेतली. आता इथं मी सॉन्ग पूर्ण ऑफ करून टाकतो मित्रांनो. स्टार्टिंगला आहे डायरेक्ट, म्हणजे ओके असं पुढं नाही तर पूर्ण मागे ऑटोमॅटिक 0 सेकंदवर. इथं फुल स्क्रीन करणं, याचा स्क्रीनशॉट काढाय या पद्धतीने. तर असे मी एक स्क्रीनशॉट काढा. ओके, स्क्रीनशॉट काढल्यानंतर होम पेज या तुमची गॅलरी ऐकन त्या गॅलरीला ओपन करून घ्या. जो स्क्रीनशॉट काढला आपण त्याला इथे सिलेक्ट करा. प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये तुम्हाला एक एडिटचा आयकॉन बघायला भेटेल, त्या एडिटवर क्लिक करा. इथं क्रॉपमध्ये येऊन मित्रांनो 9.16 मध्ये त्याला क्रॉप करून घ्या हिशोबाने. इथे सेव्ह एज कॉपी करा. एवढं केल्यानंतर तुम्हाला एक फोटोरूम नावाचं ॲप्लिकेशन मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलं आहे, त्याला इन्स्टॉल करून आपण ओपन करून घ्या. हे फोटोरूम नावाचं ॲप्लिकेशनचं आयकन आपण तुम्हाला शो होऊन जाईल मित्रांनो. तर तिथं आल्यानंतर तुम्हाला एक इथं रिटचचं ऑप्शन बघायला भेटेल, रिटचवर क्लिक करा. जो स्क्रीनशॉट आपण काढला त्याला इथे सिलेक्ट करून घ्या. आपले जे खालचं तुम्हाला जे आपल्या कॅपकटचं तुम्हाला असे म्हणजे प्लेचं तुम्हाला बघायला भेटेल, त्याच्यावर क्लिक करून अशी म्हणजे खाली ती लाईन मारून घ्या. ओके, ॲटोमॅटिक तुम्हाला रिटच होऊन जाईल. ओके, तर एवढं केल्यानंतर शेअरवर क्लिक करा. वर कोपऱ्यात बॅक आहे, इथे नेक्स्टवर क्लिक करा. इथे एक्सपोर्ट करून घ्या इमेज. ओके, सेव्ह टू गॅलरी करा. या हिशोबाने इथे डन करतो. तर एवढं केल्यानंतर आता इथं स्टार्ट फोटोवर क्लिक करा मित्रांनो. जो फोटो आपण रिटचचा सेव्ह केला परत त्याला इथं सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर त्याला आपल्याला कटआउट करायचं, फक्त आपल्या इथं आपण आपल्याला ठेवायचं फक्त. आता इथं बघू शकता कटआउट परत क्लिक करायचं आहे शेजारी. आणि तुम्ही इरेज करू शकता. तुम्ही खालचा जो भाग आहे तुम्हाला होतं जेवढा हवं तेवढंच ठेवा. या बाजूने खालचा भाग मी पूर्ण इथं घालून टाकतो. या हिशोबाने आपल्याला फक्त जे होम पेज आहे तेवढंच बघू शकते आपण आपल्याला हवं आहे. इथं डन करतो. इथं डन केल्यानंतर ट्रान्सफरवर क्लिक करा. खाली इथे एक्सपोर्ट करून टाका इमेज. एक्सपोर्ट क्लिक करा, इमेज एक्सपोर्ट करून टाका. हे आपण एक्सपोर्ट केल्यानंतर होम पेज येतो, कॅपकटमध्ये जातो. मी कॅपकटमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आता स्टार्टिंगला एक क्लिप ॲड करा. मी क्लिप ॲड करतो स्टार्टिंगला एक नॉर्मली. ओके, तर ही क्लिप ॲड करतो मित्रांनो स्टार्टिंगला. बघू शकता इथं आल्यानंतर नॉर्मली अशा पद्धतीने आहे. ओके, मी इथं आल्यानंतर इथं आता काय करतो मित्रांनो, इथं आल्यानंतर स्लाइड मारतो म्हणजे पुढची क्लिप आहे ती डिलीट करून टाकतो. आता बघू शकता 1 सेकंद आल्यानंतर तर ओव्हरलीमध्ये जातो, ॲड ओव्हरलीमध्ये जातो. मी PNG तुम्हाला जी सेव्ह केली मित्रांनो, ती सेव्ह इथे PNG मी ॲड करून घेतो. या हिशोबाने आपली ही PNG आहे मित्रांनो. बघू शकता या हिशोबाने PNG असं बघू शकता. डायरेक्ट आपण तुम्हाला शो होऊन जाईल. पण नॉर्मल PNGला पुढे घ्या, जिथं बीट आहे आपलं तिथं लास्टला घेऊन टाका. हे आपण नॉर्मल घेऊन टाका अशा पद्धतीने. हे पण तुम्हाला ती शो होऊन जाईल. ओके, बघू शकता. आता त्या PNGवर क्लिक करून खाली स्क्रोल डाऊन करा. बेसिकमध्ये स्केलवर जाऊन तिथे 100 करून टाका. हे आपण या हिशोबाने. ओके, आता मित्रांनो स्टार्टिंगला की मार बट लास्टला आहे मित्रांनो. या हिशोबाने की मारा. त्यानंतर मित्रांनो पहिले क्यू या आणि फोटोला इकडे घेऊन टाका या हिशोबाने. ओके, आता बघू शकता की ॲनिमेशन तुम्हाला कशाने बघायला भेटतं. बघू शकता
मी तुम्हाला सॉन्ग ऑलरेडी क्रिएट करून दिले मित्रांनो. त्या सॉन्ग टाईपवर तुम्ही ते बनवू शकता काय विषय नाही. ओके, बघू शकता या पद्धतीने. तर अशा मी केल्यानंतर मित्रांनो परत इथे 3 सेकंद जातं, फ्लाईट मारतो. जी पुढची क्लिप मी ॲड करून घेतो या हिशोबाने. ही क्लिप आहे मित्रांनो, बघू शकता आपली या हिशोबाने. स्टार्टिंगच्या क्लिप आहे तो ओव्हरलीमध्ये जातो, ॲड ओव्हरलीमध्ये जातो. त्या क्लिपची सब PNG आपण मी क्रिएट केली, तुम्हाला मी मागात दाखवलं आहे. फोटो रूममध्ये तुम्ही आपण क्लिप क्रिएट करू शकता या हिशोबाने, बघू शकता. तर अशा आपण जी क्लिप क्रिएट केली त्या क्लिपला सुद्धा आपल्याला बेसिकमध्ये जाऊन स्केलवर जाऊन 100 करून घ्यायचे. ओके, या हिशोबाने स्टार्टिंगपासून एवढ्यापर्यंत घ्या, त्यानंतर लास्टपर्यंत बीटपर्यंत घ्या हिशोबाने. ओके, आता तिला सुद्धा की मारायची मित्रांनो आणि शेवटला सुद्धा की मारायची त्या PNGला. ओके, पहिल्या की या मित्रांनो. आता तिला इकडे घेऊन टाका या हिशोबाने, बघू शकता. या हिशोबाने तुम्हाला ते बघायला भेटत. या हिशोबाने तुम्ही प्रत्येक क्लिप या पण तुम्ही क्रिएट करू शकता मित्रांनो. तुम्हाला एवढंच सांगतो मित्रांनो, डायरेक्ट पुन्हा व्हिडिओ सांगायला माझं टोटल वेगळं असेल, तुमचं वेगळं असेल मित्रांनो. यापर्यंत तुम्हाला मी फक्त सांगण्याचा एवढाच प्रयत्न केला. क्लिप तुम्ही यापर्यंत क्रिएट करू शकता या. ओके, काय विषय नाही. तुम्हाला फुल ट्युटोरियल मी लवकरच तुम्हाला कव्हर करून आणेल मित्रांनो, काय विषय नाही. ओके, तुम्ही मला कमेंट करू शकता. तर फायनली आपण तुम्ही त्या क्लिप क्रिएट करू शकता. तर एवढं केल्यानंतर तुम्ही तुम्हाला सेवचं माहितीच असेल मित्रांनो, फेवरेट 60 हाय करून डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.